माझं एकच या सगळ्याला उत्तर आहे, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. असं म्हटलं की 10 वर्ष झाली निधी कोणत्याही प्रकारचा बारामतीमध्ये आणला नाही इथल्या खासदारांनी, त्यामुळे आता आमच्या विचारांचा जो खासदार कॅन्डिडेट निवडून द्या आता यापुढे. कदाचित त्यांनी माझा कार्य अहवाल मराठीतला जो आहे तो वाचला नसावा. मी आजच माझा कार्य अहवाल त्यांना पाठवून देईन आणि माझा विश्वास आहे की माझा कार्य अहवाल त्यांना वाचायला थोडासा जरी त्यांनी वेळ काढला आणि सगळा वाचला तर उद्या सकाळी मेरिटवर ते मलाच मतदान करतील. बोलताना असंही म्हणाल्या परवा की आता जे काही संबंध आमच्यामध्ये बिघडलेले आहेत ते निवडणुकीनंतर सुधारून सुद्धा शकतात. एकतर माझे कुणाशीच कधीच नाती बिघडत नाहीत. म्हणजे फार भारतीय जनता पक्षामध्ये मला असं वाटतं विरोधी पक्षातले सगळ्यात जास्ती वैयक्तिक चांगले संबंध कोणी जपले असतील तर ते आदरणीय पवार साहेबांनी आणि मी. त्याच्यामुळे आमचं इलेक्शनचं अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. आणि वैयक्तिक नात्यांचा आमचा कधीच काही संबंध नसतो. पवार साहेबांचे धरून दादा असं म्हणाले की एवढे वयस्कर आहेत साहेब घरातले, साहेबांनी असं बोललं ऐकल्यानंतर तळपायाच्या मस्तकात गेली 40 वर्ष तुम्ही सूनच मानता, लेख कधी मानणार? मला असं वाटतं याच्यावर खूप चर्चा झाली आहे. पवारसाहेब स्वतः म्हणलेत की त्यांना मिसकोट केलं आहे. त्याच्यामुळे अजून काय बोलायचं, जरा दुष्काळावर प्रश्न विचारा ना. या देशामध्ये आता 4 दिवस सासूचे असतात, 4 दिवस सुनेचे, सुनेला निवडून द्यावं. पण कुठली सासू लढली आहे? पवारांच्या घरातली कुठली सासू लढली आहे? माझ्या आईला तर फोटो काढलेला पण आवडत नाही. माझं आईनी एवढं आयुष्य प्रायव्हेटली जगली आहे आणि सन्मानाने जगली आहे माझी आई. त्याच्यामुळे सासू मला तरी माहितीप्रमाणे माझ्या म्हणजे आशा काकी असतील, सुमती काकी असतील, भारती काकी असतील, आमच्या सगळ्यात मोठ्या काकी असतील, माझी स्वतःची आई असेल, आमच्या कुठल्याही काक्या माझी म्हणजे मोठ्या काकींपासून भारती काकींपर्यंत कुठल्याही आमच्या घरातली सासू ही कधीच राजकारणात आली नाही. त्यांचे फोटोही तुम्हाला कुठे दिसणार नाहीत, कारण का त्या सगळ्यांनी खूप प्रायव्हेट लाईफ जगलेला आहे आणि त्या प्रायव्हेट लाईफ त्यांनी आयुष्यात तो त्यांचा चॉईस होता, तो त्यांचा निर्णय होता. पण प्रचारात दिसल्या आणि त्यांनी वापरली आणि बारामतीचं विकास मॉडेल समोर केलं जातं. ते तुम्ही पण म्हणता, सुनेत्रा पवार पण हेच म्हणता की आम्ही बारामती विकास केला. मुद्दा आहे की आता बारामती शहरापुरता हा विषय मर्यादित नाही, कारण बारामती लोकसभेसाठी तुम्ही दोघी निघता. अशावेळी पुरंदरसारखा तालुका असेल, बाजूला इंदापूर असेल, अगदी बारामती शहराची 30 ते 32 गावं जिथे आता पाण्याचे खासदार तुम्ही राहिलेले आहात, त्या आता निवडणुकीत उतरल्या, त्या दुष्काळजन्य परिस्थिती आहे. इरिगेशनचे प्रोजेक्ट जे वेळेत मार्गी लागणं आवश्यक होतं त्या गोष्टींमध्ये कमतरता झाली असं वाटतं. 35 वर्ष सगळ्या भागात आमदार कोण आहे? 18 वर्ष पालकमंत्री कोण राहिलेले? सगळ्यांची जबाबदारी असते. 18 वर्ष पालकमंत्री, 35 वर्ष आमदार, असे अनेक लोक राहिलेले आहेत ना. आणि आम्ही सगळ्यांनी तेव्हा पक्ष एकच होता ना, टीम वर्क म्हणून आम्ही काम करायचो. एक शेवटच्या चंद्रकांत पाटील असं म्हणाले की महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात आम्हाला खूप त्रास दिला गेला. देवेंद्र फडणवीसांवर 33 महिने अटकेची टांगती तलवार होती, आता त्यांना तेच फेडावं लागणार आहे. कुणावर टांगती तलवार? देवेंद्र फडणवीसांना अटक होण्याची शक्यता आपल्या सरकारनं, महाविकास आघाडीचं. हे मी पहिल्यांदाच ऐकते तुमच्याकडून. चंद्रकांत पाटील फक्त आदरणीय पवार साहेबांना मी संपवणार हेच त्यांच्या तोंडून मी अनेक वेळा ऐकलेलं आहे. आई समान ज्या वहिनी आहेत आज त्या नव्या आयुष्याची सुरुवात करत आहेत, पहिल्यांदाच त्या आज बनणार आहेत. काय नेमकं आपल्याकडून त्यांना शुभेच्छा? नाही, माझं म्हणणं आहे जे कोणी काश्मीर टू कन्याकुमारी इलेक्शन लढणार ती लोकशाही पद्धतीने आम्ही लढतो. त्याच्यामुळे प्रत्येकाला काश्मीर टू कन्याकुमारी मनापासून शुभेच्छा देत प्रत्येकाला. आज आप नामांकन दाखिल करने जा रहे, 3 बार यहाँ की जनता ने आपको मौका दिया, आपको लग रहा है चौथी बार भी जनता आपका साथ देगी? हाँ, मेरा काम देख के, मेरा मेरिट देख के बारामती की माई बाप जनता ज़रूर मेरे साथ खड़ी रहेगी, ऐसा मेरा विश्वास है. दादा ने लेकिन एक अपने भाषण में कहा है कि मैं आपको बहुत फंड दूंगा, आप लेकिन उसके बदले मुझे टकाटक वोट दिए, लगातार वोट देते बटन दबाते रहिए. एक तरह से प्रलोभन दिया गया है फंड का मतदाताओं को. क्या एनसीपी आपकी पार्टी शिकायत करेगी इसके खिलाफ? आप ही के चैनल से मैं बहुत सारा कल आ चुका है और उस पर बोलने की क्या ज़रूरत मुझे नहीं लगती, क्योंकि अभी इस निर्वाचन क्षेत्र में सबसे बड़ी जो समस्या है वो है पानी की. पानी में बहुत सारी जगह है, किसान है, पीने का पानी है, उसमें बहुत सारी दिक्कतें हो गई है.
तो मेरे ख्याल से प्रशासन ने आज ये जो सूखा पड़ा है उसमें ज़्यादा ध्यान देने की ज़रूरत है। महायुति के तमाम बड़े नेता यहाँ पहुँचे हुए नामांकन में, उनकी तरफ से आपको लग रहा है कि एक आपके खिलाफ, दावेदारी के खिलाफ वो तमाम लोग खड़े हो गए हैं? लेकिन मेरे खिलाफ तो देश के सारे ही खड़े हुए हैं, वही तो कह रहे हैं, पूरा देश के जो विरोधी है वो सारे मेरे खिलाफ एक हो ही चुके हैं। फडणवीस कह रहे हैं कि मुझे फंसाने की कॉन्स्पिरेसी की गई थी महाविकास आघाड़ी के टाइम। नहीं, आप तय कर लीजिए, ये चंद्रकांत पाटिल कह रहे हैं, वो आप फडणवीस कह रहे हैं, कौन कह रहा है मुझे पता नहीं। कौन सी कॉन्स्पिरेसी भैया, मैं तो पहली बार सुन रही हूँ। एक बात है, महिलाओं के बारे में अजित पवार जी कह रहे हैं कि कल मेडिकल काउंसिल का जो प्रोग्राम था इंदापुर में, वहाँ पे भाषण के दौरान उन्होंने कहा कि जो सेक्स रेशो अब कम हो रहा है, मेल टू फीमेल रेशो वो कम हो रहा है, तो ऐसा ना वक्त आ जाए कि महिलाओं को द्रौपदी होना पड़ेगा। आप किस तरह से देखते हैं इस बात? आपत्तिजनक बयान है। रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी। मैं देखूं, मैंने तो स्त्री भ्रूण हत्या के खिलाफ सबसे बड़ा आंदोलन मैंने ही छेड़ा था, क्योंकि स्त्री भ्रूण हत्या इस राज्य में बढ़ रही थी। उससे पहले मैंने एक बड़ी पदयात्रा की थी, और हर बेटी इस देश में जो पैदा होती है